छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्रीसह पैठण तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे। काही गावात तर गारांचा खच पडला होता। वादळी वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका व आंबा पिकांना याचा फटका बसलेला आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। आपेगावमध्ये अनेक वर्ष जुनी असलेली वडाची झाडं देखील पडली। अनेक घरांवरील पत्रे उडालेत। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठाही विस्कळीत झाला होता। अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या, खांबांचंही नुकसान झालं, तर वीज पडून जनावरे दगावली असल्याच्या घटनाही समोर आल्या।